त्या दिवशी तू लोकांना सांग बोले कैसा चाले त्याची वंदावी पाऊले. अरे बोले आण करी आण तिथे कैसे ब्रह्मज्ञान. संत आम्हाला भेटतात पण संत कळतात का. संत भेटतात पण संत कळत नाही. उत्तर प्रदेशात जा तुम्ही. उत्तर प्रदेश मध्ये अंगावर भगवे वस्त्र असलं तरच संत, नाहीतर तुम्हाला किंमत नाही. युपी मध्ये तुम्ही गेलते ना आता वृंदावनला. हा वृंदावनला गेलते तुम्ही. तिथं अंगावर जर भगवी वस्त्र जर असली तरच तुम्हाला बाबा संत म्हणते. बाकी नाही. तिथं तेच पाहिजे. आपल्याकडं कुत्र्यांचा कलर पण तसाच आहे. कुत्री तशीच आहेत ना. जर भगवा वस्त्र घालून का संत बनता आला. इथं नाही ना कोणी घातलेलं. हा असू दे ते नुसतं घातलेले. हा भगव्या वस्त्र घालून जर संत बनता आलं असतं तर आमच्या मुंबई मधले पहिले सगळी कुत्री ज्या कलरची आहेत तेवढी संत झाली असते. अंगाला राख बसून जर संत बनता आलं असतं तर उकिड्यावर गाढवं सुद्धा भरपूर लोळतात. तपश्चर्या करून जर संत होता आलं असतं तर बिलातली उंदरं पहिले संत झाली असते. संतपणा वेशावरून नाही, संतपणा माळा घालून नाही. मी बऱ्याच लोकांच्या पाहिल्यात 2-2, 4-4 डझन माळा परत गळ्या परत मिळून. कशाला ओझ वागवते काय मला कळत नाही. कशाला वागवते ओझ. टिळा टोप्या माळा देवाचे गबाळ वागवी ओंगाळ पोटासाठी. ही सगळी सोंग आहेत तुम्हाला सांगतो. याच्या पलीकडे परमात्मा, याच्या पलीकडे संत आहे. आणि संत ज्या दिवशी भेटतात, संत भेटत याची मज तेने मी झालो चतुर्भुज. संत ज्या दिवशी भेटतात ना, भाग्याचा उदय झाला संत संग मज घडला. संत भेटला ना तो दिवस भाग्याचा असतो. बाकी बरेच दिवस पंचांगामध्ये भाग्याचे आहेत. दसरा झाला का तुमच्याकडे. दसरा शुभ आहे ना का शुभ आहे. दसरा शुभ आहे. दसरा तुमच्याकडे शुभ आहे. पण दसऱ्याच्या दिवशी जर शिंदे महाराजांची बायको मेली तर शिंदे महाराजाला दसरा शुभ आहे का. पंचांगामध्ये दसरा शुभ आहे हो, पण त्या दिवशी माझी बायको मेली. मी उड्या मारायला पाहिजे. शुभ झालं, बरं झालं. पंचांगामध्ये दिवस किती शुभ आहे महत्वाचं नाही, तर त्या दिवशी आपल्याला काय प्राप्त झालंय हे महत्वाचा विषय. कळतो ना. पंचांगामध्ये एक व्यतिपात योग आहे आणि एक शुभ योग आहे. अशुभ योग आहे, एक शुभ योग आहे. शुभ दिवस अशुभ दिवस आहे पंचांगामध्ये. पण पंचांगामध्ये अशुभ दिवस आहे. त्या दिवशी महाराज तुम्हाला जर 10,000 लॉटरीचं तिकीट लागलं, आता अशुभ दिवस नको पैसे असं कोणी म्हणाल का नाही. आणि त्या दिवशी अशुभ दिवस आहे. त्या दिवशी जर लॉटरीचं तिकीट लागलं तर कोणी सोडत नाही, बरं की नाही. आणि चांगल्या दिवशी जर आपलं नुकसान झालं तर त्याला कोणी चांगला दिवस म्हणत नाही. बऱ्याच लोकांची अशी स्थिती आहे. पंचांगावर काळाचा बरे वाईटपणा अवलंबून नाही, तर त्या दिवशी आपल्याला काय प्राप्त होतं त्या प्राप्तीवर काळाचा बरे वाईटपणा अवलंबून आहे. विठ्ठला धन्य काळ. तुकोबारा म्हणतात तो काळ धन्य ज्या दिवशी संतांच्या पायावर मिठी पडली. बर का. संतांची भेट होणं वेगळं बर का. संतांची भेट झाली चांगदेवाला. चांगदेवाला भेट झाली. चांगदेव भेटायला घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर चांगदेवाचा खटका मिटवला माझ्या मुक्ताबाईने. 1400 वर्ष
म्हातारा 1400 वर्षाचा. तुमच्या जालन्यामध्ये भुलेश्वर नगर जालना जिल्ह्यामध्ये जर चांगदेवासारखा एखादा महाराज आला आणि मेलेली माणसं जर उठवत असला, मेलेली माणसं कळतं तुम्हाला, उठवत असला तर यांच्या सप्त्याला आणि माझ्या कीर्तनाला तुम्ही याल का? तुम्ही याल का? त्याच बोच्या आधी लागाल ना. 1400 वर्ष म्हातारा जगलो होते ते. किती वर्ष? 1400 वर्ष. मेलेली माणसं जिवंत करायचा. पण ज्या वेळेला समजलं आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहेत त्यावेळेला भेटायला आला. 1400 वर्षे शरीर केले जतन, बोधावीन शीन वाढविला. नाही गुरु मंत्र नाही उपदेश, परमार्थाशी दोष लाविला. दोषाचा परमार्थ केला चांगदेवानं. आणि तो चांगदेव ज्यावेळेला मुक्ताबाईकडे आला, मुक्ताबाई आंघोळीला गेली ना. आंघोळीला गेलेली असताना हे गेलं आतमध्ये, त्यावेळेला असं तळट लावलेली असायची. अजून सुद्धा काही ठिकाणी आपण तळट पाहिलेली आहे, पाहिलीत ना आंघोळीसाठी. 14 वर्षाची पोरगी आंघोळीला गेलेली असताना 1400 वर्षाचा म्हातारा, आजोबा पंजोबाच्या पेक्षा जास्त वयाचा, आणि तो म्हातारा तिथे गेला आणि त्याने मुक्ताबाईला आंघोळ करताना पाहिली. आणि ते अंग उघडं पाहिल्याच्या नंतर असं तोंड फिगडून वाकडे केलं. त्यावेळेला मुक्ताबाई काय म्हटली? अरे चांगे अजून चांबड्यातच आहे का तू? काय म्हटली? अरे चांगे अजून तू चांबड्याकडेच पाहतो का? त्यावेळेला त्याचा खटका बसला. आमचे खटकेच बसत नाही, आमचे खटकेच बसत नाही अजून. त्या दिवशी त्याचा खटका बसला. नक्की काय बोलली ही छोटीशी पोरगी? त्या दिवशी 2 हात तिसरं मस्तक मुक्ताबाईच्या पायावर ठेवलं. ज्ञान मोठं का वय मोठं? चांग देव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताबाईकडून अनुग्रह घेतला. आमचं काय 2-4 ज्ञानेश्वरी पाठ केलेले असतील का, 2-4 वेळा पारायण केलेले असतील, 5, 25, 50, 100, 150, 200 कीर्तन केलेली असतील, तर आम्हाला असं वाटतं आम्ही लय मोठे झालो. मोठे झालो. संतांच्या पायावर मिठी जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपला काळधन्य होत नाही. आणि ज्या दिवशी तुकोबारायांना माझ्या बाबाजी चैतन्यांची भेट झाली, लावणीय हात कुरवाडीला माथा, सापडली वाट, सापडविले वाटे नाही, सापडली वाट, जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना. हो, गुरुला डोक्यावर हात ठेवण्याचा काय चाळा नसतो लागलेला, आपल्याला लय चाळा लागलेला. कोणी पाया वडाला आला तुझं कल्याण होते, आपलं कुठं कल्याण आहे, त्याचं कल्याण होईल. हो, आम्ही दुःखामध्ये मरायला आलोय, त्याला आशीर्वाद देऊन होईल का? नाही. आशीर्वाद कोणी द्यावा? आशीर्वाद कोणी द्यावा? हो, मी एकदा एक ठिकाणी गेलो होतो, माझं लग्न नव्हतं झालं त्याला, पण अशी आवड होती आणि म्हणून गेलो. तिथं गेल्याच्या नंतर एका घरी गेलो तर त्या घरातली मंडळी म्हणतात, महाराज या आमच्या घरी, या आमच्या घरी. एक महाराजांनी तर मला संडासचं उद्घाटन करायला बोलवलं होतं. त्यांनी नवीन संडास बांधलं होतं. संडासचं उद्घाटन करायला बुवा असतो, महाराज असतो. हा, म्हणजे त्याचं म्हणणं असतं का बुवा काहीतरी सुगंधित टाकत असेल काहीतरी. अरे इसकी उसकी टेक सबकी निशाणी एक, बरं की नाही? कोणी कसा पण असू दे, काही असू दे. आणि त्यावेळेला त्याच्या घरी गेलो, त्या म्हणे यांना आशीर्वाद द्या. त्याचं पोरग होतं, पोरग होतं असं 20-22 वर्षाचं. म्हणे याला आशीर्वाद द्या. म्हटलं कशाला आशीर्वाद द्या, मी काय त्याला आशीर्वाद देऊ? ते म्हणे त्याचं अजून लग्न झाले नाही. म्हटलं माझं झालं नाही तर त्याचं कुठून होईल? कळलं का तुम्हाला? म्हणजे लोक काय आशीर्वाद मागावं हेच कळत नाही. माझ्या माऊलीला आशीर्वाद दिला, दिला ना आशीर्वाद. सद्गुरूच्या सानिध्यामध्ये आपलं प्रारब्ध बदली करण्याची ताकद आहे सद्गुरूच्या सानिध्यामध्ये. बरं, आपलं प्रारब्ध कधी बदलत नसतं भाऊ. प्रारब्धाची वाडे धन, प्रारब्धाची वाडे मान हे तो प्रारब्ध अधीन. आपलं शरीर प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही म्हातारे व्हायचे का अजून जखड म्हातारे व्हायचे का मधीच गचकणार आहे, हे ठरलेलं आहे. याच्यात कमी जास्त होत नाही. पण सद्गुरूची जर कृपा असली, सद्गुरूची कृपा असली तर तुमचं प्रारब्ध सुद्धा बदलतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. ऋषी बाबा माऊलीची भेट झाली. सच्चिदानंद बाबा ठावरे, माहिती का सच्चिदानंद बाबा? ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? ज्ञानेश्वरांनी लिहिली ना.
हा सच्चिदानंद बाबा लय हुशार आहेत तुम्ही, गायची वासरी दिसत्या बरं की नाही. बरेच महाराज सांगतात ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानोबारायांनी लिहिली, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. सच्चिदानंद बाबा ठावरे यांनी ती लिहून घेतली. ते सच्चिदानंद बाबा ज्या वेळेला माऊली ही चौघे भावंड त्यांच्या दारावरून चालली होती त्यावेळेला तिथं त्या सच्चिदानंद बाबांची बायको पत्नी माऊलींच्या दर्शनाला आली. श्री संतांची माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत पाया पडायला लागल्याबरोबर माऊलीने आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. काय आशीर्वाद दिला? अखंड सौभाग्यवती भव. ती बाई तर रडायलाच लागली. ती म्हणते महाराज माझा नवरा मेलाय, त्याला मशानभूमीमध्ये घेऊन जायला चालले, म्हणून जाता जाता तुम्ही दिसले म्हणून पाया पडायला आली आणि तुम्ही हा कसला आशीर्वाद देता. माऊलीने विचारलं का काय नाव होतं ताई त्यांचं? सच्चिदानंद. काय नाव आहे? सच्चिदानंद. आणि मेला कसा मरू शकतो सच्चिदानंद? गेले त्यांच्याजवळ. हो सच्चिदानंद बाबा उठा, बरीच कामं करायची आहेत आपल्याला. विठाला विठाला मेले माणूस जिथे उठविले. संतांचा महिमा संतच जाणे ती आणि कया गती. हो त्या गती नाहीत, इतरांना कळणाऱ्या गोष्टी नाहीत, फक्त संतांना. संतांचा महिमा फक्त संतांना कळतो. हो संतांचा महिमा माहिती काय? संतांचा महिमा संत जे आहेत ना, संतांना जादूटोणा कळत नाही, संतांना छापू कळत नाही. फक्त संत काय करतात? अंगामध्ये आणून देतात. काय? विठोबाचं वारं अंगात आणून देतात. विठोबा त्यांच्या तिजोरीत आहे. विठोबाचं वारं येतं. या देवाचे भाटा वारे अंगी प्रेमाचे फेपरे गुरगुर करीती वेडे चाले या तुक्या भूमकाविले. हा तो देव जो आहे ना, विठ्ठल जडी स्थळी भरला रित्या ठाव नाही उरला असा असणारा जो देव आहे, त्याचं प्रत्यक्ष नवे नवे आपल्या हृदयामध्ये त्याचं भावाच्या रूपाने त्याचं प्रगटीकरण करून देतात ते संत. विठ्ठला विठ्ठल. महाराज लोक मरायला आले, महाराज लोक मरायला आले, पण नाम अजून काय माहिती? नाम, नावालाच नाम म्हणतात. नावालाच नाम म्हणतात. नाव देहाला ठेवलेलं असतं. नाम त्या तत्वाचं आहे. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टी अवलोकले निवडून काढिले ते सार ते श्रीहरीचे नाम. ते नाम ते आहे ना, हा ते देवाचं नाव नाही, ते नाम आहे. नाम एक आहे. अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम त्याचे एक नाम त्रिधापयाशी. जीव जन्माला आणि मरण्याच्या कटकटीमध्ये दमलेला आहे. त्या जीवाचं जन्म मरण टळावं त्याच्यासाठी त्या नामाची प्रक्रिया आहे. आणि त्या नामाच्या प्रक्रियेमध्ये जो साधक आला बरं की नाही, तो जन्म मरणाच्या अतीत झाला, जन्म आणि मरणाच्या चक्राच्या पलीकडे गेला. ही जिवंतपणीच्या अनुभूती आहे. मोक्ष मेल्यावर आहे का जिवंतपणी? मोक्ष मोक्ष मेल्यावर का? प्रल्हाद दादा नाही नाही मेल्यावर मोक्ष का? जिवंत. मोक्ष मेल्यापाठी आम्हाशी होईल ऐशी जे म्हणती बरं की नाही? ते अतिमूर्ख गधडे सोप्या भाषेत अतिमूर्ख आणि सध्या मूर्खाच्याच नादी लागून परमार्थ चालू आहे. हा परमार्थामध्ये बरं का आळशी लोकांना थारा नाही. परमार्थामध्ये काहीतरी करणारे पाहिजेत. केल्याने होत आहे, अधिक केलेच पाहिजे. हा उघड्या बाजारातल्या गोष्टी देवाला आवडत नाही. बरोबर काय आवडतं? उघड्या बाजारी कथा येतो ना बडे पंढरीनाथ. बरं की नाही? देवाला काय आवडतं? नामाचा उच्चारला तृंदीन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा पण हृदय कळवाळा वैष्णवांचा. तुकोबाराय म्हणतात मला संतांची भेट झाली, माझ्या सद्गुरूला माझ्या डोक्यावर हात ठेवला, सापडली वाट जाता मस्त की तो जाना ठेवीला कर.
हात ठेवला ना, हो माझे विवेकानंद स्वामी सांगतात, माथ्यावर हात ठेवला म्हणजे कशासाठी ठेवला? हात ठेविण्याच्या मिशे स्वशक्ती संचारण करीताशी, आपल्यातली शक्ती त्या शिष्यामध्ये उतरवतात, त्यांना संत म्हणतात. आपल्यातली शक्ती, कारण सद्गुरू हा पूर्ण असतो आणि शिष्य हा अपूर्ण असतो, आणि त्याने डोक्यावर हात ठेवला का त्याला पूर्णत्वाची अनुभूती येते. हात ठेवल्याबरोबर झटकाच मारतो, कण्या मारतो. आणि झटका मारत नसेल तर, झटका मारत नसेल तर झटका लागलाच नाही. जर ही गोष्ट नसती, माथ्यावर हात ठेवण्याची जर प्रक्रिया नसती, तर आता सुद्धा संत सद्गुरूचा संप्रदाय, गुरु आणि शिष्य संप्रदाय संपला असता. माझ्या माऊलीनं सांगितलं, अधिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार तीच प्रक्रिया अखिल सर्व संतांची प्रक्रिया एकच आहे. गुरु परंपरेतून आलेलं जे तत्व आहे एकाच हिशोबाने आलेलं पाहिजे. ज्या दिवशी संतांनी डोक्यावर हात ठेवला आणि ज्या दिवशी ती आत्मानुभूतीला तो जीव प्राप्त झाला, तोच दिवस भाग्याचा, तोच दिवस धन्याचा, धन्य तो काळ धन्य. ज्या दिवशी संतांची भेट झाली, पण पायी मिठी पडणं म्हणजे संत भेटतात हो, पण आम्ही त्यांना काय विचारतो, बाबा पोराचं लग्न कधी होईल आणि म्हशीचं दूध कमी झाले. आम्ही हे विचारतो, काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान, चित्त माझे कैय खंड येईल कर्म, पारुशेल धर्माधर्म, कैशे निये कळेल वर्म, म्हणून की बाकी. संतांकडे गेल्याच्या नंतर विचारो, माझा उद्धार होईल का, माझ्यावर भगवंताची कृपा होईल का, हे तुम्ही सांगा, माझ्या अंतकरणाचं समाधान करा. संत त्याच्यासाठी असतात. बुवा कशासाठी असतो? कीर्तन करून पैसे घेण्यासाठी असतो का? त्याला विचारायचं धोतर पकडून, बुवा एवढं तू बडबडला, त्या देवाची अनुभूती आम्हाला आणून देशील का? देत असेल तर एक बापाचा, नसेल देत तर. त्यांनी सांगितलं त्यांनीच करावं कीर्तन ज्याला अनुभूती आहे. दान कोणी द्यावं? भिकाऱ्याने द्यावं. भिकारीने द्यावा. बघा तुम्हाला काय पाहिजे, चालेल का? सोंग घेतलेले आहेत भाऊ. आमच्याकडे एक पोरग होतं गरीबाचं, ते राजबिंड होतं. सुखदेव दादा शिंदे, आमच्याकडे एक पोरग होतं, गरीबाचं पोरग होतं. खायला घरी अन्न नव्हतं, पांघरायला अंथरूण नव्हतं, पण राजबिंडा पोरग होता. नाटकामध्ये त्याला काम दिलं राजाचं. काय केलं त्याला? राजा. आता राजा झाल्याच्या नंतर त्याला डायलॉग होते 2-3. थंडीचे दिवस होते, सांगितलं असं सांग लोकांना, ज्याच्या घरी ब्लँकेट नसेल, ज्याच्या घरी अंगावर काही चादर नसेल, उद्या दरबारात येऊन त्यांनी चादर घेऊन जाईल, असं तू बोलला. कोण? राजा नाटकातला. आता बोलला. आता बोलल्याच्या नंतर एका म्हातारीनं ऐकलं. म्हातारी गरीब होती माझ्यासारखी. सकाळी उठून त्याच्या घरी एवढंच पडलेलं आहे, याच्या अंगावर चादर नाही. त्याला उठव तुझ्या पोराला. त्याची आई म्हणते का ग बाई? म्हणजे राजे त्यांनी मला सांगितलं चादर घ्यायला ये, ब्लँकेट घ्यायला ये, आणि ते उघडं पडलंय ना आगडं पडलंय, माझ्या घरात चादरीचा पत्ता नाही, तुला कुठून देऊ? दुखी आपाशी गेला दुखी, तो कैसेने होईल सुखी. असंच आहे इथं सगळं नटानटीचं काम आहे. बरं की नाही? आता हे धोतर आहे ना, तुम्हाला सांगतो, हे धोतरामुळे तुम्ही मला बोलत नाही चांगलं, या फेट्यामुळे चांगलं म्हणत नाही तुम्ही, या बांधलेल्या कमरेमुळे तुम्ही मला चांगलं म्हणत नाही. मी ज्ञानोबाचं तुकोबाचं सांगतो म्हणून तुम्ही आमचं ऐकता का? असंच ऐकता. त्यांचं सांगतो म्हणून, त्यांच्या मुलं आम्ही मोठे, आमच्या मुलं आम्ही मोठे नाही. आणि आम्ही काय सांगावं? त्यांचं सांगावं, त्यांचं सांगावं, खरं सांगावं.
आपलं नाही सांगावं. माझे सद्गुरू श्रीपाद बाबा सांगायचे, लोक खोटं बोलून सांगतात, खरं बोलायला का तुझी आई मरते का रे? फक्त खरं बोललं ना भाऊ, का सप्त्यामध्ये कीर्तन भेटत नाही. तुमच्या सप्त्यात भेटलं ही तुमची लय मेहरबानी. खरं खरं बोललं तर खायला राग येतो, बरं की नाही? कीर्तन का भेटत नाही तर त्याचं कारण हे काहीतरी वेगळं सांगतात, समाजाची दिशाभूल करतात. आम्ही दिशाभूल करतो, आम्ही दिशाभूल करतो. मी मुंबईवरून काय मावाडी आहे मुंबईचा तुम्हाला काहीतरी सांगायला आलं? फक्त एवढंच आहे का जी गोष्ट सत्य आहे ती सत्य आहे, तुमच्या हिताची आहे. जो करील त्याला ती गोष्ट प्राप्त होणारी आहे. मग काय नसावं ते? का मिळू नये, का देऊ नये? आमच्या बापाचं आहे का? आमच्या बापाचं आहे का? नाही. फोडीले भांडार धन्याचा हा माल आणि मी तर हा माल भाडवाई. माऊलीने सांगितलं, तुकोबारायने सांगितलं, ज्या दिवशी माझे बाबाजी चैतन्यांच्या पायावर मिठी पडली, ज्या दिवशी त्यांच्या पायावर मी डोकं ठेवलं, त्याच दिवशी तो काळ माझा धन्य आहे, बरं की नाही? आणि तोच दिवस भाग्याचा आहे, बरं की नाही? संतांनी काय केलं माहिती तुम्हाला? संतांनी फक्त नुसतं आलिंगन दिलं ना. आलिंगन, आलिंगन माहिती तुम्हाला? आलिंगन म्हणजे मिठी मारणं नाही. आलिंगन म्हणजे मिठी मारणं नाही, तर नामाचा स्वीकार करणं. आलिंगने संताचिया, दिव्य झाली माझी काया, झाली माझी काया, झाली माझी काया. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया. त्यांच्या ठेवितो, त्यांच्या ठेवितो. दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेवितो. आज फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे. अनंत जन्मामध्ये त्या काळाने आमच्यावर विजय मिळवला होता आणि त्या काळावर विजय मिळवण्यासाठी मिळालेला हा नरदेह त्या भगवंताने आम्हाला दिला. पण त्या संतांच्या कृपेनं त्या काळावर विजय मिळवण्याची ताकद त्या संतांच्या कृपेनं प्राप्त झाली. आज फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, हे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. त्या संतांच्या कृपेने ही गोष्ट झाली. जिकडे पावे तिकडे हरी, हरी विन तुझे नाही. एकाने मला विचारलं, का बुवा, बरं का, एकाने मला विचारलं, का हो बुवा, देव जर सगळीकडे भरलाय तर हागायचं कुठं? काय म्हटलं ते? देव जर सगळीकडे भरलाय तर हागायचं कुठं? त्याला सांगितलं संध्याकाळी कीर्तनाला ये, मग सांगतो. ते आलं, बरं की नाही? हे असं बसलं टेकून तिकडं बांबूला लांब, बरं की नाही? आणि मग सांगितलं, म्हणा विठाला विठाला. सगळे विठ्ठल विठ्ठल म्हटले, पण तू म्हटलंच नाही, बरं का? विद्या नहीं, ज्ञान नहीं, नहीं मुख माराम, उस मुख में दिशा करो सब ग्रामो ही ग्राम. ज्या तोंडामध्ये राम येत नाही ती जागा सगळ्यांना ते करण्याची. उठाला उठाला. संतांची कृपा झाली ना भाऊ, संतांची कृपा झाली ना, तर आपल्या अंगावरचा प्रत्येक रोम भजन करतो, प्रत्येक रोम भजन करतो. हा, आणि प्रत्येक रोमारोमामध्ये भजन करण्याची रीत संत सांगतात. आणि ते भजन करण्याची रीत एकदा समजली, आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची.
सांगितलंय संत भेटल्याच्या नंतर सद्गुरूची कृपा झाल्याच्या नंतर नामाचा बोध झाल्यानंतर त्या बोधाचं चिंतन केलं ना बरं का काय सांगायचं तुम्हाला काय सांगायचं तुम्हाला हो त्याने सांगितलंय हो असं गदगडून येतं गदगदून हो ओरसून येतं असं ओरसून येतं हा आणि ज्यावेळेला ओरसून येतं ना अंग असं थरथर 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 कापायला लागतं हो अष्ट सात्विक भाव जागृत होतात आणि मूर्ख लोक त्याला भानामती म्हणतात वारकरी संप्रदायाचे बरेच महाराज याच्यापासून अन्न भिन्न आहेत चांगले चांगले त्याला म्हणतात ह्या लोकांच्या अंगात येतो असं कुठं झालंय का आम्ही 50 वर्ष काय अरे तू 50 वर्ष काय तुझा आजोबा पंजोबा मरून गेले आपल्याला मुसुदरी सारखे 14 चौकडी लंकापती ते पण गेले भेंड्या कात्रे तुझी काय तरा रे किती मोठा आहे तू ज्ञानोबा एवढा मोठा नाही तू तुकोबा एवढा मोठा नाही तू नाथ बाबा एवढा मोठा नाही जर तुला हे समजत नाही तर ज्ञानेश्वरी उडून बघ ना 9व्या अध्यायातला 34वा श्लोक पहा काय म्हणतो तो चित्त चाकाटले आटू घेत चित्त चकुत होऊन गेलं वाचा पांगुळाली जेथची तेथ अपाद कंचुकीत रोमांच आले अर्धोड मिनित डोळे वर्षताती आनंद जळे आणि आतुल्या सुखुर्मुचिनी बले शरीर बाहेरी कापे ही अवस्था होती जीवाची त्या भक्ताची भगवंताचं भजन करताना आणि हे जर होत नसेल तर समजाचा हा भजन करणारा नाही हा फक्त बोलण्यासाठी भजन करतो कळलं का तुम्हाला ही जर गोष्ट होत नसेल आणि ती गोष्ट होत असताना कोण त्याला भानामती म्हणत असेल तर तो माऊलीची निंदा करतो कोणाची निंदा करतो माऊलीची निंदा करावी आपण नाथबाबांची निंदा करावी का नाही करू तुकोबारायांची निंदा करावी का आपण नाही करू काय तुकोबाराय म्हणतात कंठी प्रेम दाते नयनी नीरले प्राप्त होते त्यावेळेला संतांची कृपा झाली हे त्याचं उत्तर आहे आणि संत कृपेशिवाय हे घडत नाही संत कृपेशिवाय घडत नाही सद्गुरु कृपा जोपर्यंत होत नाही आज सांगतात एक ठिकाणी सद्गुरु वाचूनी नाम नये हाता साधने साधिता कोटी गुणे सद्गुरु जर नसेल गुरु तर भरपूर आहेत गुरु चालता चालता गुरु भेटतात चालता चालता गुरु माझी बायको माझी गुरु आहे तिच्या सासूरवाडीचे लोक म्हणजे माझ्या सासूरवाडीचे लोक मला त्यांची ओळखच नव्हती माझ्या बायकोने ओळख करून दिली हे मग माझी गुरु झाली नाही पण सद्गुरु नाही ती मोक्षदाते मंत्र तंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहे मंत्र आणि तंत्राचा उपदेश करणारे गुरु घरोघरी आहे पण शिष्याचे सद्वस्तू ते मिळविती तयाशी श्रीकृष्ण सद्गुरु माने मी एका कीर्तनामध्ये खटका बसवायचा माझा विचार चाललाय बरं की नाही तुम्हाला सांगू का राऊत साहेब चकोटी अशी करायची ना तर पाठीमागून जरी हात फिरवला तरी केस लागता का म्हणे हा आम्ही वारीक 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 करू हजामत हा बरं की नाही हा असं झालं पाहिजे भाऊ विचार आपल्या अंतकरणामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आपल्या हिताचा विचार आला पाहिजे आणि आपल्या हिताचा विचार ज्याला कळतो तो आपला सद्गुरू आहे आपल्या सद्गुरूशिवाय आपलं हित कोणी सांगणार नाही आणि ज्या दिवशी संतांची भेट झाली पायावर मिठी पडली त्या दिवशी प्रकार अंतकरणातल्या कुठल्याही गोष्टीचा संशय राहत नाही अभंगाच्या दुसऱ्या चरणात संदेयाच्या
संदेहाच्या असलेल्या गाठी झालो कोटी शीतळ. दुसऱ्या चरणामध्ये संत सांगतात, तुकोबाराय सांगतात, माझा संदेह गेला, माझा संशय गेला. आपला संशयच जातो. संशय कधी जाईल? बरं का? झाली संध्या संदेह माझा, पण ज्या दिवशी आत्माराम हृदयी प्रगट, नामाचं चिंतन करता करता त्या नामाच्या चिंतनाचं आवर्तन ज्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये घडतं, त्यावेळेला भावाच्या रूपाने भगवंत आमच्या हृदयामध्ये प्रगट होतो. भावाच्या रूपाने. भाव बले आकळे एरवी. भाव माहिती आहे तुम्हाला? भाव माहिती आहे ना? कांदा बटाट्याचा भाव तुम्हाला. बाकी काय भाव माहिती? भाव भाव. हा, माझी काकी शेतावर आम्ही कामाला गेलेलो. हा, माझ्या काकीला लहान लेकरू होतं. लहान लेकरू असल्यामुळं काकी काम करता करता अचानक थांबली. मला म्हणते, मी जाऊन येते रे बाळा घरी. म्हटलं, का निघाली तू काम सोडून? म्हणजे बाळाला भूक लागली. काय म्हटली? बाळाला भूक लागली. तिच्या पोराला भूक लागली हे तिला तिथं कळालं. कोणाला? काकीला तिथं कळालं. बरोबर आहे ना? तुम्हाला कळतं का? पोराला भूक लागलेली कळतं का तुम्हाला? कळली ना का नाही कळाली? बरं, एखाद्या बाईला पोरग झाले नाही, तिनं प्लास्टिकचं बावलं घेतलं असं 2 फुटाचं आणि मांडीवर ठेवलं, दिवसभर मांडी हलवत राहिली. कधी तिला असं वाटलं आता पाजाव पोराला? कोणाला होतो पाना? कोणाला येतो पाना? कोणाला येतो? जी बाळंत झाले तिला. जी बाळंतच नाही झाली तिचं काय? आणि जी बाळंत झालेली नाही, ती बाळंत झालेल्या बाईला शिकवायला, पोराला असं सांभाळावं, पोराला तसं सांभाळावं. मी तिला विचारलं, का तुझं लग्न झालं का? म्हणे नाही. मग तुला नाही कळत. आणि काहीने तर नुसतं आवच आणलाय आई होण्याचा. एका म्हातारीच्या सुनेला लेकरू बाळच नव्हतं. मग त्या सासूने ठरवलं हिचं दुसरं लग्न करायचं. हिचं नाही, पोऱ्याच. मग हिच्यावर सवत आणायची. शेजारीन बाईने सांगितलं तिला, बाई तुझ्यावर सवत येते बरं का, आता सवत येते, आता काय करू बाई? तर शेजारची म्हातारी हुशार होती. तिने त्या सुनेला एक आयडिया दिली. म्हणे रोज एक एक चिंदी बांधायची पोटाला. बरं की असं 9 महिने केलं तिने. ऐकताना बाबा, कीर्तन ऐकताना जरा मेंदू ठेवायला लागतो बरोबर, मग कीर्तन कळतं. रोज एक एक चिंदी बांधायची ती पोटाला. 9 महिने झालं. सासूबाईला पहिलेच सांगितलं ते शेजारी बाईने. सुनेचे पाय जड झाले बरं. तिने म्हटलं आता पुढच्या वर्षी लग्न करू. पोराचं जर झालं पोरग तर मग कशाला लग्न? झालो. 9 महिने झाले, पत्ताच नाही. 10 महिने झाले, 11 महिने झाले. शेजार तो बाई म्हणते म्हातारी, गोड्याचं पाणी ओलांडलं असून म्हणून 11 महिने घेतले. आता 11 महिन्यात होतं त्याला आमच्याकडे 11 मासे म्हणते. कळलं का तुम्हाला? 12वा महिना लागला. शेजारची म्हातारी म्हणते, म्हातारी खोटं बोलते ती पोटुशी बिटुशी काय नाही. तिला आतमध्ये खोलीत नाही. आणि तिच्या मिरीला असा हात घाल. नेली खोलीत म्हातारी. मिरीला हात घातला. डब 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 डब. चिरगुटे घालोनी वाजविले नाही. बरं, ती वस्तू जर तुम्हाला कळलेली असेल तरच म्हणा आम्हाला कळलेली आहे. नाहीतर मग संतांच्या त्या रीतीचा, संतांच्या अपमान कराल तुम्ही. अपमान करेल. संस्कृती आपली भारतीय संस्कृती आहे. इथं आपल्याला देव पाहायचं का देव व्हायचं?
आपल्याला संतांनी देव पाहण्याची रीतच नाही सांगितली. देव पाहावयाशी गेलो आणि तिथे देवच होऊन ठेवलो. देव पाहायची वस्तूच नाही. हा, देव अंगात येतो देव. तो अंगातच आहे, तो बाहेर नाही. ज्या दिवशी अंगातून गेला त्या दिवशी चौघ येतात आणि एक मडकं पकडायला आणि पाठीमागचे चालायला. तो जोपर्यंत अंगात आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. आणि ज्या दिवशी आता तुम्ही बसलेत ना, तुमचा आत्मा आहे म्हणून तुम्ही बसले, आत्मा आहे म्हणून मी बोलतो, आत्मा आहे म्हणून ये, आत्मा आहे म्हणून ये, हे सगळं आत्मा मुलं आहे ना. आत्मा गेला, निघून गेला आणि मग राहिला पसारा. आणि त्या पसाऱ्याला आपण मी समजून बसलोय आणि त्या पसाऱ्याला मी समजून बसलोय. हीच आमची गफलत आहे, तोच आमचा संशय आहे. या देहाला मी समजलोय आपण. माणसाशी देह चालवी अहंता. हा देहच मी आहे. देह तो पाचाचे झाले, हे कर्माच्या गुणी गुंतले. भवचाकी सुधले जन्ममूर्तीच्या, हे काळा नाळाच्या तोंडी. तिथली दही भाताची उंडी. अरे माशी पाख पाखडे तवे, सरे देह जाईल याशी काळोबा खाईल. मग देह तुम्ही का आत्मा तुम्ही? देह तुम्ही का आत्मा तुम्ही? ज्या दिवशी संतांची भेट झाली, ज्या दिवशी माथ्यावर हात ठेवला, त्या दिवशी त्याचं आवर्तन केल्याच्या नंतर भजन करताना त्या देहाचा विसर पडला. झाली संध्या, संध्या माझा गेला. त्या मी वासुदेव तत्वता, पण कळो येईल विचारिता. मी वासुदेव आहे पण कळो येईल. कधी कळेल? विचारलं तर. आम्ही विचारत नाही. एकाने मला विचारलं का मार्गदर्शन करणारा कसा पाहिजे? मार्गदर्शन करणारा कसा पाहिजे? दगड सुद्धा मार्गदर्शन करतात, नाही करत का? दगड नाही मार्गदर्शन करत. तुमच्या रोडला, अंबड रोडला जे दगड चिरे लावल्यात ना रोडच्या कडेला, त्याच्यावर लिहिलं ना अंबड 28 किलोमीटर. पुढच्या दगडावर गेलो का 27, त्याच्या पुढच्या गेलो का 26 किलोमीटर. दगड नाही सांगतात तुम्हाला, सांगतात ना दगड. मार्गदर्शन करणारा काय महाराजच पाहिजे असं काय नाही, दगड पण सांगतात. पण जो मार्ग आहे ना, त्या मार्गाचा पत्ता योग्य सांगणारा भेटला पाहिजे. काही ठिकाणी तर तुम्हाला सांगतो, चौफुली आहे ना, चौफुली, त्या चौफुलीवरचे बोर्डच काही लोक फिरून टाकतात. त्याच्यामुळे जाणारांची मोठी गप्पा, तो बोर्डच फिरवतात. आंबटचा मट्टा चौफुली करून टाकतात तोंड. कळलं का तुम्हाला? आम्ही हरामखोर आहे. संत हरामखोर नव्हती. संत हरामखोर नव्हते. संतांना माहित होतं. अर्जुनाचे निवेदा गीता प्रकाशोनी श्रीराजे संसार एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुनाच्या निमित्त केलं आणि सकळ जीवाचं जन्म मरण टाळण्यासाठी गीता भगवंताने अर्जुनाला सांगितली. पण त्याच्या पलीकडे माझ्या माऊलीनं कार्य केलं. यारे यारे लहान भडके नारी नर कसे पण असा, कसे किती नालायक जरी असला तरी हो का दुराचारी विषयी आसक्त, पण संत कृपा त्वरित उद्धरते. संतांच्या कृपाने उद्धार आहे तुमचा आमचा. आणि संत म्हणजे काय? संत म्हणजे काय? भरपूर येतील कोणतरी मोठे मोठे जटा वाढवलेले आणि त्यांच्या पाया पडाल, हा तिथं संत नाही भेटायचे तुम्हाला. ज्यानं तुमच्या माथ्यावर हात ठेवला आणि ज्यानं तुम्हाला आत्म्याचा साक्षात्कार करून दिला, समजायचा तो संतांच्या परंपरेतला आहे. हा, एक करती गुरु गुरु होती भारू शिष्य.
असे गुरु नाही पाहिजे. गुरु गावात चोऱ्या करी ना शिष्य नदीला मासे धरी. हा, रामदास स्वामी म्हणतात शिष्याशी ना लावी ती साधन, त्याशी ना करवी ती इंद्रिय दमन. ऐसे गुरु आडकेचे 3 मिळाले तरी करू नये. शिष्याला साधन सांगत नाही, त्यांच्याकडून इंद्रिय दमन करून घेत नाही. असे गुरु जरी फुकट भेटले तरी करायचा नाही. गुरु करावा बलकट, त्याचे धरावे मनगट, प्रश्न विचारावे 2,